नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूरमध्ये टोळक्यांच्या दहशतीनं ग्रामस्थ झाले हैराण. आंबेवाडी वडणगेतील शेतातच दारू गांजाची नशा. जाब विचारलं की दादागिरी. 5-6 जणांचा ग्रुप सकाळी येतो, शेतातच दारू गांजाच्या नशेसाठी बसतात. दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याच शेतात फोडायच्या आणि संबंधित शेतमालक विचारायला आला तर त्याच्यावर ते दादागिरी करायची. शहरातील अशा टोळक्यांच्या दहशतीनं आंबेवाडी वडणगे ग्रामस्थ हैराण झालेत. याची तक्रार पोलिसात केली म्हणून काल मध्यरात्री आंबेवाडीच्या सरपंचांच्या घरावर या टोळक्यानं केलेल्या हल्ल्यामुळे हा प्रकार कुठल्या थराला गेलाय हे स्पष्ट होत आहे. दरम्यान अशा नशेबाज तरुणांच्या हुल्लडबाजीला आळा घालावा म्हणून ग्रामस्थांनी करवीर पोलीस ठाण्याला निवेदन दिलंय. पण पोलिसांनी कारवाई न केल्यानंच काल या टोळक्याचं धाडस थेट सरपंचांच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत गेलं. आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होती. सध्या शेतीत मशागतीची कामं सुरू असल्यानं शेतकऱ्यांचा परिसरात राबता आहे. त्याचवेळी शहरातील काही नशेबाज तरुणांनी या शेतातच अड्डा बनवलाय. दिवसभर त्या शेतात दारू प्यायची, गांजा उडायचा, अरवाचे शिवीगाळ, कधी कधी महिलेसोबत आणून धिंगाणा असे प्रकार रोज सुरू आहेत. दारू पिऊन झाल्यानंतर सोबत आणलेल्या बाटल्या परिसरात फोडल्या जातात. त्यामुळे शेतीला पाणी पाजण्यासाठी आलेले अनेक शेतकरी बाटल्यांच्या काचा लागून जखमी झालेत. मध्यंतरी अशाच एका टोळक्यानं मुख्य रस्त्यावर येऊन हातातील शस्त्रांसह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वडणगे फाट्यावर झालेल्या या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला. पण पुढं काही झालं नसल्यानं या टोळक्याचं धाडस वाढल्याचं बोललं जात आहे. 2 दिवसांपूर्वी असाच प्रकार आंबेवाडी रस्त्यावर घडला. सरपंचांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसात तक्रार करणाऱ्या सरपंचांच्या घरावर काल रात्री या टोळक्यानं हत्यारासह हल्ला चढवला. दिवसाढवळ्या या परिसरातील शांतता भंग करून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अशा प्रवृत्तीवर कारवाईची गरज आहे. कसबा बावडा तसेच वडणगे हद्दीत पंचगंगा नदी, राजाराम बंधारा परिसरात ही मद्यपी आणि गांजा उडणाऱ्यांचा रोजचा वावर असतो. टोळक्याने येणारे तरुण परिसरातील शेतवडीत गांजाचे सेवक करत बसलेले आढळतात. तसेच मद्यपीचा वावरही तिथं सातत्यानं असतो. विशेषतः शनिवार रविवार सुट्टी दिवशी ओल्या पार्ट्यांच्या निमित्तानं इथं तरुणांचा अक्षरशः धिंगाणा सुरू असतो.